चला मॅचला होईल सुरुवात. आजच्या या पहिल्या दिवसातील पहिला सामना मोहपाडा आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना दिघे संघ. अगदी बऱ्याच उशिरानंतर हा सामन्याला सुरुवात झाली. चला दोन्ही टीमचे 12th मॅच 12वे प्लेयर्स आपण समालोचन कक्षामध्ये यायचं अगदी मुख्य व्यासपीठावरती. ओके मॅचला होईल सुरुवात. गेम ऑन, लेट्स प्ले. बॅटिंगसाठी मोहपाडा टीमकडनं प्रशांत आणि विनायक. सलामीराचा पहिला फटका, लोवर फुल टॉस, स्ट्रोक चांगला आहे, फटका फसलाय आणि पहिल्या बॉलवरती ज्या विकेटची गणता होती ती दिघे टीमला. प्रशांत पवार बॅक टू द पवेलियन. पहा इथे पहिला बॉल फेस करत असताना प्रशांत पवार ही मोठी विकेट होती सध्या दिघे टीमसाठी आणि ती विकेट मिळवली. गोलंदाजांना दिघे संघ काय परफॉर्मन्स दाखवतोय. स्पर्धा जरूर उशिराने सुरुवात झाली परंतु पहिल्या बॉलवरती विकेट. आता बॅटिंगसाठी चांगला स्ट्रोक आहे, पुन्हा एकदा फटका फसलाय आणि आणखीन एक डीप एक्स्ट्रा कव्हरला झेल ट्रिपला जातोय. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का ती मोहपाडा संघाला. पॅनलाइज देखील केलं जाईल. पहा आपल्याला शेवटचा कॉल. ओके कारण की आता पहिलेही षटक संपेल, आपला 12th मॅन आला नाहीये तर 3 बॉलचा खेळ संपला. 2 बॉलवरती 2 विकेट मिळवले होते. तिसऱ्या बॉलवरती संधी होती परंतु थोडासा लांबवरचा प्रवास राहिला क्षेत्ररक्षकांचा आणि त्यानंतर हा चौकार आलाय. रोशनच्या बॅटमध्ये हा तडाखेतर चौकार आलाय. चौकारनं संघाचा अकाउंट ओपन केलाय. हा फटका थोडासा वेगळा सजवण्याचा प्रयत्न होता, बॉल पॅडवरती आदळलाय. पंचांकडे अपील होती परंतु फेटाळली. हा लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगलच्या मदतीनं टोटल स्कोर जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती. 2 विकेट जे हे मोहपाडा टीमनं अगदी स्वस्त्यामध्ये सॅक्रिफाईस केलेत ते थोडेसे महागातही पडतील. कारण की पहिले षटक होतं P1चं ज्यामध्ये प्रशांत पवार बाद झाला, त्यानंतर संदीप देखील बाद झाला आणि ते प्रेशर थोडं पाहायला मिळते मोहपाडा टीमवरती. हा बॉल लोवर फुल टॉस, सरळ फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहेत. आणखीन एक धक्का दिला जातोय मोहपाडा टीमला. विनायक बॅक टू द पवेलियन. सलामीरासाठी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला होता. सलामीर जोडी आता गारडली मोहपाडा टीमकडनं. दोन्ही फलंदाज बाद झाले. आता नवीन बॅट्समन इन नंबर 4 वरती बॅटिंग साठी शुभम नाईक.
ज्याने आतापर्यंत स्वप्नातील बाईक देखील जिंकली तो सध्या बॅटिंगसाठी आलाय इनिंग नंबर 4 वरती. आणि या षटकातील आता शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. गोलंदाज हेमंत काय षटक फेकतोय. अद्यापर्यंत 3 विकेट त्याने स्वतःच्या खात्यामध्ये 4 धावा खर्च करत असताना मिळवला. शेवटचा बॉल लोवर फुल टॉस हलक्या त्याने सन्मान केलाय. पुश केला बॉलला. स्क्वेअर लेग कडे बॉल येतोय. क्षेत्ररक्षण तोपर्यंत थोडंसं फंबल झालाय परंतु एकच धावेनं आता षटकाला समाप्ती. पहिला ओव्हरचा खेळ संपला. टोटल स्कोर आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा आता पहिला डाव पहिल्या षटकाचा खेळ संपला. ज्या षटकामध्ये हेमंतचं कौतुक करावं लागणार आहे. ज्या विकेटची गरज होती त्या विकेटही त्याने मिळवल्या. ज्या धावा रोखायच्या होत्या त्या धावाही त्याने रोखल्या. आता दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज दिघे टीमकडनं अनिल बॉलिंग मार्कवरती दुसरं षटक. चला थोडंसं स्पीडअप घ्या. प्रति षटकामागे अवघ्या 5 मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे. दुसऱ्या षटकासाठी अनिल आलाय. दुसरं षटक फेकण्यासाठी स्ट्राईक इन वरती शुभमसाठी हा बॉल विकेट किपर बीट झालाय. थर्ड मॅनला देखील थोडंसं फंबळ आणि बॉल लॉंग स्टॉप रिझनला लेग बीच्या स्वरूपामध्ये 4 धावा. नशिबाची साथ आता मोपाडा टीमला. शुभम नाईकला शांत ठेवलाय. गोलंदाज अनिलनं काय षटका फेकली जातात आतापर्यंत लेग बीच्या स्वरूपामध्ये. आतापर्यंत विचार केला 5 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी करत असताना दिघे संघानं चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये पाहायला मिळत आहे. शुभमसाठी हा बॉल समोर उडवलाय मिड विकेटला. हो काय प्रयत्न. बॉल अगदी असं वाटलं होतं की 6 धावांसाठी परंतु बॉलला काय फिल्डिंग. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. एकदा टाळ्यांचा गरगराट या क्षेत्ररक्षकासाठी. अवघ्या 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. काय प्रयत्न राहिले. जेल जरूर ड्रॉप झाला परंतु बॉलला फील्ड केलं. आतमध्ये ढकलण्याचं काम. काय क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने 11 धावा. हा बॉल सटिक यॉर्कर कोलात होता थोडंसं जडमध्ये आणि त्यावरती एक सिंगल कंप्लीट. 1 धाव मिळेल. एकानं दुहेरीला सध्या प्राधान्य देत असताना कारण मोहपाडा टीमला देखील माहिती आहे आता जास्तीत जास्त विकेट आपण गमावलेत. इथे टिकून राहणं महत्वाचं आहे. ते बॅटिंग करणारे शुभम नाईकानं त्या सोबतीला रोशन त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आला. तोही सध्या नॉस्ट्रा गेटवरती उभा. हा बॉल पहा आणखीन एकदा हलवार गतीने पुश केला या बॉलला. तर त्या सर्कलमध्ये बॉलला फील्ड केलं जाते तोपर्यंत एक सिंगल. आणखीन एक सिंगल स्कोर प्रॉपर्टी आडकडे जाईल. टोटल स्कोर 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय मोहपाडा संघ. चांगलं षटक याही षटकामध्ये विचार केला. फक्त गोलंदाजाने 3 धावा खर्च केल्यात. हा बॉल पहा वेगावरती स्पार. अगदी वेग पाहायला मिळतोय. षटकाला समाप्ती. तब्बल 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 13 धावा खर्च केल्यात 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये दिघे संघानं. धावसंग केला कारण की जिथे सलामीरचा बॅट्समन जो स्ट्राईक एटवरती होता प्रशांत पवार त्याचा हा झेल थोडंसं महत्वाचा राहिला दिघे टीमसाठी. तो झेल टिपला क्षेत्ररक्षकानं. तो बाद झाला तोपर्यंत दफल केला. थोडंसं ब्रेक थ्रो लागलाय. फुल टॉस बॉल
थोडीशी बॅटची खडा. लॉंग स्टॉप रिझनकडे बॉल चालला. बॉलला फील्ड केलं जाईल. एक धाव कंप्लीट. दुसरी धावे जात होतो मॅम परंतु नाकारलाय. आता शुभमला देखील माहिती आहे एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. आता इथून विकेट टिकवणं महत्त्वाचं आहे. आणखीन एक धाव स्कोरबोर्डवरती जोडली जाईल. आता स्ट्राईक मिळाली आहे रोशन या बॅट्समनला. तो बराचसा वेळ नॉस्ट्राईक एंडवरती उभा होता. आता त्याच्याकडे स्ट्राईक मिळाली आहे. धावांचा इथून डोंगर उभारावा लागणार आहे मोहपाडा टीमला. कारण की समोरचा संघ देखील तितकं ताकदीचा आहे. 4 षटकामध्ये तब्बल 40-45 पर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. परंतु 2 षटकं संपलीत आणि आपण विचार केला फक्त आणि फक्त 13 धावा होत्या. या पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले. सिंगलच्या मदतीने 14 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. षटकामध्ये संतोषचा वापर केला आता दिग्गज संघानं तिसऱ्या षटकासाठी. नेक्स्ट बॉल पंचांच्या डाबी एष्टीकडनं. हो थोडासा भिरकवला बॉलला आणि आता फटका फसलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. हो सेकंड अटेम्प्टमध्ये देखील झेल ड्रॉप. आता रोशनला थोडंसं जीवदान मिळालं. हे झेल टिपणं थोडंसं महत्त्वाचं होतं परंतु त्या आता झेल ड्रॉप झाला. एक धाव आणखीन एक स्कोरबोर्डवरती जोडली जाईल. थोडंसं प्रेशराईजमध्ये बॅटिंग करणारा संघ आता पाहतोय मोहपाडा संघ. विकेट गमावल्यानंतर थोडंसं बॅकफूटवरती ढकलला. एक धाव आणखीन जोडली जाईल. 15 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स. 15 धावा स्कोरबोर्डवरती. फिरकीचा जादूगार आहे गोलंदाजी मार्कवरती संतोष. आणखीन एक बॉलला फिरवलाय परंतु फुलटॉस होता आणि समोर लॉंग ऑफला हा बॉल शुभम नाईकच्या बॅटमध्ये एका टप्प्याने चाललाय. 4 धावा चौकार. चौकाराला चौकारच्या पद्धतीने 19 धावा धावफटलावरती पाहायला मिळतात. आता चांगली सुरुवात शुभम देखील करतो. आणखीन एक फुलटॉस. भिरकवला फटका हवेमध्ये. उंच तर गेला लांबी पाहिजे तशी मिळाली. हाही षटकार स्क्वेअर लेग क्लिअर करत असताना शुभमच्या बॅटमधनं हा बॅक टू बॅक चौकार आल्यानंतर एक षटकार येतोय. सध्या बॅटिंग करतोय जो एस स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर शुभम नाईक बॅटिंगसाठी, ज्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत विचार केला 8 बॉल आणि 14 धाव्यांवरती तो बॅटिंग करतोय. हा खेळ सध्या त्याच्या माध्यमातून होतो. आणखीन एक फुल टॉस. थोडंसं बीट झाला. बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही आहे. विकेट किपरचा कौतुक करावं लागणार. या बॉलला फील्ड केलं तोपर्यंत एक डॉट बॉल. षटकार चौकार आल्यानंतर डॉट बॉल फेकलाय. याही षटकाचा विचार केला. षटकामध्ये थोडंसं मागणं षटक फेकलंय गोलंदाज संतोषनं. 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, ज्यामध्ये एक षटकार चौकार शुभमच्या बॅटमध्ये आला. तर शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे या षटकातील. लास्ट बॉल. सन्मान दिलाय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम सध्या शुभम करतोय. आता त्याने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. तिसऱ्या षटकाला समाप्ती. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय तब्बल 26 या आकड्यावरती. शेवटचं अजूनही अंतिम षटक बाकी असणे स्लॉग ओव्हरचं षटक, ज्यामध्ये जरी का 10-12 धावा आल्या तरी 40 पर्यंत पोहोचू शकतो मोहपाडा संघ. सव्वीस धावा आता दाफटल्यावरती पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ संपला, ज्यामध्ये या षटकामध्ये थोडीशी जास्ती धावा खर्च केल्या गोलंदाज संतोषनं. गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिला सांघिक 4थे षटक फेकण्यासाठी विजय गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. दिग्गज टीमकडनं शुभम नाईक अजूनही स्ट्राईक एंडवरती उभा आहे, ज्याच्या बॅटमध्ये षटकार चौकार पाहिला. 10 बॉल 15 धाव्यांवरती तो सध्या बॅटिंग करतोय. त्याचं योगदान सध्या या मॅचमध्ये जास्ती राहिलं आहे. 26 धाव्यांवरती. पहिला बॉल धीम्या गतीचा टप्पा पडल्यानंतर थोडासा लेग कटचा वापर. विकेट किपर देखील बीट झालाय आणि हा बॉल सरळ थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडे. हा डॉट बॉल. या रीतीने बॉल फेकले जात आहेत. मागच्या षटकामध्ये चांगलं षटक राहिलं होतं, परंतु शेवटच्या 3 बॉलवरती थोडंसं मार खावा लागला गोलंदाज संतोषला. आता विजय तेच काम करतोय. पहिला बॉल डॉट फेकला चांगलं षटक फेकत असताना. हा बॉल आणखीन एक धीम्या गतीचा, परंतु यावेळेस ज्या रीतीने आला त्या रीतीने बॉलला फेकू नये दिला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभम नाईकच्या बॅटमध्ये हा षटकार.
ला बॉल लाईन थोडीशी मागे ठेवली, परंतु या बॉलवरती थोडासा स्लॉटमध्ये बॉल आणि त्याला पार्किंग प्लॉटमध्ये देखील पाठवलं. शुभम नाईक या नावानं तो ओळखला जातो. आणखीन एक बॅटचा फ्लो आपण पाहिला तर वेगाने, परंतु लाईन ऑफ द डिलिव्हरी आता पंचांना चेक केली. हा अवांतर बॉल, एक्स्ट्रा धाव आता पहिली खर्च केली दिघे टीमनं. या एका धावेच्या मदतीनं 33 धावा धापटलेवरती पाहायला मिळतात. थोडंसं ऑस्ट्रमच्या जास्तीच बाहेर हा बॉल, बॉडी फ्रॉम द अवे खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज आता कमबॅक करतोय. हा बॉल आणखीन एक धीम्या गतीचा फटका फसलाय. आता क्षेत्ररक्षक तैनात द्या, चुका करणार नाही. ज्या फलंदाजाच्या बॅटमध्ये मोठे फटके येत होत्या तो आता बाद झालाय. शुभम नाईक. चौतीस धाब्यावरती 4 बॉलचा खेळ या षटकात संपला. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करणारे 2 बॉल आता मोपाडा टीमसाठी महत्वाचे आहेत. 34 धावा दफडल्यावरती लागल्या आहेत. या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका येणं महत्वाचं आहे. धीम्या गतीचा बॉल, लोबर फुल टॉस, फटका चांगला परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. आता मात्र याही फलंदाजाला बाद व्हावा लागलाय. आणखीन एक बॅट्समन बाद 34 धावसंख्येवरती. बॅटिंगसाठी नवीन बॅट्समन देवेंद्र आता शेवटचा बॉल खेळण्यासाठी दाखल झाला. इलट नंबर 7 वरती अनिलचा बॉल, धीम्या गतीचा लोवर फुल टॉस, फटका चांगलाय. क्षेत्ररक्षक आणखीन एकदा त्याच रिझल्ट मध्ये त्याच क्षेत्ररक्षकानं हा झेल क्रमांक 2 पकडलाय आणि शेवटच्या बॉलवरती देखील एक विकेट. आता पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणाऱ्या मोहपाडा टीमनं धावा जमा केल्या 4 षटकामध्ये फक्त 34 आणि 24 बॉल 35 धावाचं समीकरण दिघे टीमसाठी. मोहपाडा संघ आपण लगेचच फिल्डिंग डिपार्टमेंट सजून घ्यायचं, थोडा उशीर न लावायचा आणि दिघे संघ आपले बॅट्समन आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. त्यानंतरचा आजच्या दिवसात दुसरा सामना गावदेवी भिंगार आणि त्यांच्या सोबतीला आराध्य 11 गावदेवी राजकीय संघ. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपण विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यायचं. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आराध्य 11 गावदेवी राजकीय टीमचा कॅप्टन इथे असणार आहे. गावदेवी भिंगार टीमचा कॅप्टन आपण लगेचच यायचं आहे.
चला बॅट्समन आपण लगेचच या मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. 24 बॉल आणि 35 धावांचं समीकरण सध्या दिघे टीमसाठी राहिलं आहे. मोहपाडा संघानं बॅटिंग करत असताना 34 धावा जमा केल्या. आता 35 धावांचं समीकरण या मॅचमध्ये. यानंतरचे पुढची मॅच आराध्य 11 गावदेवी रानसे आणि त्यांच्या विपक्षात गावदेवी भिंगार संघ. या दोन संघांमध्ये कटीतटीची लढत पाहायला मिळेल. चला या गावदेवी भिंगार टीमचा कॅप्टन बॅटिंगसाठी सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. कर्मवीर आणि धर्मवीर अशी दिघे टीमकडनं हेमंत आणि बादल. चला याही इनिंगला सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी मगाशीच उल्लेख केला, ज्या खेळाडूच्या नावावरती अद्यापर्यंत स्वप्नातील बाईक ज्याने जिंकली तो गोलंदाजीसाठी आलाय. P1चं पहिले षटक फेकण्यासाठी शुभम नाईक मोहपाडा टीमकडनं. बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडवरती हेमंत, स्ट्राईक एंडला बादल पाहायला मिळतोय. दिघे टीमकडनं पहिला बॉल गेम ऑन. पहिला बॉल आपल्याला बॅटची कडा आणि आता बाद व्हावं लागणार आहे. टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलं जाते की काय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती शुभम नाईकनं विकेट मिळवले. हेमंत बॅक टू द पवेलियन. नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 3 वरती अनिल बॅटिंगसाठी. ज्यानं एक षटकही फेकलं होतं, त्या षटकामध्ये त्यानं चांगली गोलंदाजी केली होती. आता बॅटिंगसाठी आला. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवला शुभम नाईकनं. नेक्स्ट बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, बॅट्सना बॉलचा संपर्क नाहीये. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. वेगावरती स्वार आहे गोलंदाज. काय वेग पाहायला मिळतो, प्रचंड वेग याही बॉलवरती पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती टप्पा पडल्यानंतर थोडासा लेगकडचा वापर केला, त्यामध्ये वेगही पाहायला मिळाला. बॅकची कडा हेमंत बाद झाला आणि आता या बॉलवरती वेग पाहायला मिळतोय. अनिलाला बॅटिंगसाठी एक बॉल डॉट केला. शुभम नाईक सध्या चांगली गोलंदाजी करतोय. 35 धावा आता रोखायच्या आहेत मोहपाडा टीमला आणि ते प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये 4 षटकामध्ये. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर. काय बॉल फेकलाय, टप्पा पडल्यानंतर सरळ जम्पिंग डिलिव्हरी. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. लगातारचा हा बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ संपला. एक विकेट मिळवला, एकही धाव खर्च केली नाहीये आतापर्यंत. गोलंदाज शुभमनं काय गोलंदाजी केली जाते. ज्या रीतीने पहिल्या षटकामध्ये 6 धावा बॅटिंग करणाऱ्या मोहपाडा टीमनं बनवल्या होत्या, परंतु आता 3 बॉलमध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये गोलंदाज शुभमनं. नेक्स्ट बॉल. हा बॉल आणखीन एकदा बॅटची कडा जर होती, परंतु विकेट किपर थोडंसं फंबल झालाय. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक लगातारचा हा 4था डॉट बॉल. स्पर्धेतील पहिला सामना आहे आणि पहिल्याच सामन्यामध्ये पहिलं मेडल षटक पाहायला मिळेल की काय, हे चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. 2 बॉलचा खेळ अजून आहे बाकी. 4 बॉलचा खेळ संपला. बॅटिंगसाठी 3 बॉल आतापर्यंत डॉट केला अनिल, राईट हँड बॅट्समन, स्ट्राईक हँडवरती. आणखीन एक बॉल. आता जास्तीत जास्त उसळी मिळाली आहे. बॅटची कडा घेऊन थर्डमॅनला हा बॉल फील्ड केला जातो एका डब्यानं. तोपर्यंत एक सिंगल लेग बीच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. त्याबद्दल विचार केला ना तर गोलंदाजाच्या खात्यामध्ये एकही धाव नाहीये. 5 बॉल फेकलेत. आता शेवटचा बॉल. पहिलं मिडल ओव्हर, विकेट मिडल ओव्हर फेकेल का हे चित्र, हे प्रश्नचिन्ह आता राहिलंय. शुभम नाईक शेवटचा बॉल बॅटिंगसाठी. बादल. हो, हा बॉल फक्त लॉफ केलाय. स्क्वेअर कडे शफल झाले आणि मागे खेळला. क्षेत्ररक्षक नाहीये त्या रिझनला. प्रयत्न चालू आहेत मोहपाडा संघ, परंतु आता बॉल चाललाय. जमिनीला मरगडी करत असताना हा बादलच्या बॅटमधला चौकार.
च्या षटकामध्ये शुभम नाईकनं फक्त आणि फक्त 4 धावा आपल्या वैयक्तिक खात्याच्या खर्च केल्या. लेग बीच्या स्वरूपामध्ये एक एक्स्ट्रा धाव तीही खर्च केली. टोटल स्कोअर पहिल्या षटकानंतर 5 धावा धावफलकेवरती पाहायला मिळतात. आता समीकरण राहिलंय 18 बॉल 30 धावांचं 10.0च्या सरासरीनं आता धावा जमा कराव्या लागणार आहेत. आणि स्ट्राईक एंडवरती पहिला बॉल भिरकवण्याचा प्रयत्न स्लॉटमध्ये होता, बॅटवरती तितका आला नाहीये. हा बॉल डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. शुभम नाईक हा बॉल फेकला जातोय ते परत एक सिंगल. एका सिंगलच्या पद्धतीने आता 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. स्कोरबोर्ड थोडासा धीम्या गतीने सुरू आहे अधिके संघाचा, कारण की पहिल्या डावामध्ये देखील अशीच काहीतरी रणनीती आखली होती मोहपाडा संघानं. परंतु त्यानंतर शुभम नाईकची फलंदाजी ज्यानं प्रचारित केलं, चांगलं योगदान त्याचं राहिलं. आता फटका चांगलाय, आणखीन एकदा फसलाय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. हा झेल टिपला जातोय. आता बादलच्या केळीचा अंत या बॉलवरती. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला इंडिया नंबर 4 वरती संतोष. आता थोडंसं बॅकवर्डवरती याही संघाला ढकललं जात आहे. टीट फॉर टॅट जसं जसं उत्तर ते म्हणतात ना की तुम्ही आम्हाला घोडे लावले तर आम्ही देखील तुम्हाला घोडे लावू, असंच काहीतरी चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. तुम्ही आम्हाला बैल लावले तर आम्ही तुम्हाला घोडे लावू असं चित्र. 2 बॉलचा खेळ संपला. याही षटकातील 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज ऋषिकेश या षटकामध्ये चांगलं षटक फेकतोय. आता स्विचिटचा प्रयत्न, फटका चांगला आहे अगदी त्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. 1 टप्पा घेत 2 टप्पा घेत बॉल फील्ड केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, तो पुरती 2 धावा कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. स्क्वेअर लेग कडे बॉलला फील्ड केलं जात आहे आणि या 2 धावा मिळतील. 2 धाव्याच्या पद्धतीने 8 धावा. अजूनही थोडीशी स्थिती चांगली आहे मोहपाडा संघाची. गोलंदाजी लाईन चांगली आहे. आतापर्यंत विचार केला जरा दिग्गज संघाला आता रोखून ठेवला. डावकराचा बॅट्समॅन सध्या स्ट्राईक वरती आहे संतोष. त्याला पहिला बॉल खेळत असताना अगदी स्विचेटचा प्रयत्न केला होता, कारण की त्याला माहिती आहे सरळ बॅटनं धावा येत नाहीत. आडव्या बॅटनं प्रयत्न केले आणि या 2 धावा स्कोरवरती जोडले जातात. आता रनमध्ये थोडीशी मिसिंग झाली आहे. डेड बॉलची सांगता पंचांकडनं. ऋषिकेश चांगलं षटक फेकतो. आतापर्यंत 3 बॉल फेकले, त्याने 3 धावा खर्च केल्यात. 8 धाव्यांवरती 2 विकेट दिग्गज संघानं आतापर्यंत गमावल्यात. आता जबाबदारी राहिली मिडल ऑर्डरच्या बॅट्समॅनवरती जे अनिल आणि संतोष आता बॅटिंगसाठी आहेत. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने केलायचा होता. पंचाचा इशारा येतोय. थोडंसं बॉडी फ्रॉम द वे स्क्वेअर लेगचा औस्टमच्या थोडंसं बाहेर आणि अवांतर बॉल फेकलाय. गोलंदाज ऋषिकेशने एक्स्ट्रा धाव खर्च केली. या धावा रोखाव्या लागणार आहेत मोहपाडा संघाला, कारण की बॅटिंग करत असताना देखील बॅटिंग थोडीशी खराबीची राहिली. परंतु आता गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे. चांगले षटक फेकावे लागणार आहेत. 35 धावा रोखायच्यात या मोहपाडा संघाला देखील माहिती आहे. परंतु अद्यापर्यंत एक खराब बॉल फेकलाय ऋषिकेशनं. हा बॉल समोर लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक नाहीये, गॅपमध्ये बॉल ढकललाय. दूरवरचा प्रवास आहे तोपर्यंत फंबल झाला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील कंप्लीट आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 11 धावा स्कोर डबल डिजिटमध्ये. अजूनही विचार केला बराचसा अंतर गाठायचं बॅटिंग करणाऱ्या दिग्गज संघाला आणि तर मोठे फटके येत नाही आहेत. या षटकामध्ये आपण विचार केला 14 अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. समीकरण राहिलंय 14 बॉल 24 धावांचं. लॉप केला. आडव्या बॅटनं फटका चांगला आहे. मिड विकेटला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. उचलणार फेकणार तो परत एक सिंगल. आणखीन एक सिंगल स्कोरवरती जोडली जाते. एक चौकार जो शेवटच्या बॉलवरती आला होता पहिल्या षटकामध्ये, त्या धावा आता पुरेशा राहिल्यात दिग्गज संघासाठी. 12 धावा धाफटल्यावरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. याही षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. चांगली गोलंदाजी ऋषिकेशची पाहायला मिळते. बॅटिंग करणारा संघ थोडंसं बॅकवर्डवरती ढकलला. बॅटिंग सध्या अनिल आणि संतोषची जोडी मिडल ऑर्डरचे बॅट्समन. सलामीर दोन्ही बाद झाले. त्यानंतर थोडीशी जबाबदारी आली अनिल आणि संतोषवरती आणि त्याच्या बॅटमध्ये मोठे स्ट्रोक यायला पाहायला मिळत नाहीये. 13 बॉल 23चं समीकरण. नेक्स्ट बॉल फुलटॉस होता. फटका फसलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुरेख झेल. आणखीन एक बॅट्समन बाद. आता शेवटच्या बॉलवरती अनिलला देखील बाद व्हावं लागलंय. ज्या थोडंसं खराब खेळ राहिला
6 बॉल आणि फक्त 1 धाव त्यानं संघासाठी जमा केली आहे. यापुढच्या मॅचचा टॉस केला जातोय. आराध्य 11 गावदेवी रानसे आणि त्यांच्या विरोधात गावदेवी भिंगार संघ एकमेकांसमोर अनेकशा स्पर्धेमध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळलेत, परंतु अनेक एकदा या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये दुसरी मॅच सेकंड मॅच असणार आहे. 12 बॉल अजूनही 23 धावांचं समीकरण या मॅचमध्ये राहिलंय. टॉस केला जातोय गावदेवी भिंगार आणि त्यांच्या विरोधात आराध्य 11 गावदेवी रानसे संघ या दोन टीम दरम्यान. आज या टीमचे पॅकर सध्या आपण पाहतोय आमचे सुरेशजी चौधरी, सुरेशजी लेंडे हे साहेब आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. आराध्य 11 गावदेवी रानसे टीमचे सध्या पॅकर आहेत. आज त्यांच्या माध्यमातून या संघाला या स्पर्धेमध्ये किल्ला दाखल केलंय. तर कमलाकर दादा निरगुड आपण टॉस करायचा आहे. यापुढच्या मॅचचा हा टॉस आमच्या या स्पर्धेतील मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते कमलाकर दादा निरगुडा गावदेवी भिंगार आणि त्याच्या विरोधात अनन्य 11 गावदेवी रानसे संघ हा टॉस केला जातोय. सर मॅचकडे वळूया. मॅच तितकीच इम्पॉर्टंट आहे. आता 12 बॉल आणि 23 धावांचं समीकरण. पहिला बॉल फुल टॉस होता, परंतु आता पंचांचा इशारा येईल. हा नो बॉल, हा बीमार बॉल फेकलाय गोलंदाज रोशन, खराब बॉल फेकलाय. आता आराध्य 11 गावदेवी रानसे टीमनं टॉस जिंकला. आपला निर्णय कळवायचा आहे हा षटक संपण्याच्या अगोदर. ओके, आता रिव्ह्यू उपलब्ध केलाय, पंचांना चॅलेंज केलाय. आता गोलंदाजी करणाऱ्या मोहपाडा टीमनं नो बॉलसाठी 12 बॉल 23 धावांचं समीकरण होतं. हा बॉल थोडासा निर्णायक ठरेल या मॅचमध्ये. आता मोहपाडा संघ थोडासा विचार करतोय. नो बॉल, पंचांना चॅलेंज केलं गोलंदाजी करत असताना मोहपाडा टीमनं. थडपांचा इशारा, हा नो बॉल. आता नो बॉल आहे. हा बॉल मात्र थोडासा खराब फेकलाय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज रोशन नो बॉल फेकलाय. आता समीकरण थोडंसं चेंजेस. 12 बॉल 22 धावांची गरज. या नो बॉलवरती मोठा फटका येणं महत्वाचं होतं. बॅटिंग करणाऱ्या संतोष स्ट्राईक डावखुराचा बॅट्समन. हा बॉल मोठा फटका येतोय की काय? बॅटच्या रनर मध्ये बॉल आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न चांगले आहेत, बॉलला फील्ड केलाय. झेल होता परंतु ड्रॉप झालाय आणि या देखील बॉलवरती 4 धावा वाचवल्यात. काय क्षेत्ररक्षण, परंतु पंचांचा इशारा आलाय. हा षटकार आहे. थोड्याशा चुका या मॅच मध्ये. हा षटकार आहे. पहा तिकडे आमच्या माथेरान टीमचे थोडेसे प्लेयर्स असणार आहेत, त्यांना मला कॉल दिला की हा षटकार आहे. ऑलराऊंडर्स पहा आयोजकांना आपण विनंती करतोय की आपले ऑलराऊंडर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण पाठवायचे, कारण की मॅचला आधीच उशीर झालाय. आणखी थोडासा अडथळा निर्माण झाला तर थोडंसं संकट निर्माण होईल. तर आपण जा. नेक्स्ट बॉल, गोलंदाज थोडंसं चुका करतोय. रोशन आणखीन एक बॉल ऑफ केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बॉलला फील्ड केलं जाते तोपर्यंत एक सिंगल. सदोचा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाकार दिलाय. आता इथून विकेट टिकून खेळावं लागणार आहे तिघे संघाला. एका धावेच्या मदतीने 20 धावा. 20 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स. आता समीकरण
10 बॉल आणि 15 धाब्यांची गरज. मॅच मध्ये खुलासा निर्माण केला. बॅटिंग करत असताना संतोषनं मिडल ऑर्डरचा बॅट्समन इंडिया नंबर 4 वरती तो बॅटिंग करण्यासाठी आला आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सध्या राहिला आहे. वैयक्तिक जर त्याचा विचार केला 6 बॉल 12 वरती तो खेळतो. अद्यापर्यंत आत्मारामचा विचार केला तर त्यानं एकही बॉल केला नाहीये, एकाही बॉलचा सामना केला नाहीये. 10 बॉल 15ची गरज. गोलंदाज सज्ज होतोय. आणखीन एकदा रोशनचा बॉल अप्परकटचा प्रयत्न, देखना स्ट्रोक गॅप मधनं एका टप्प्यानं 2 टप्प्यानं बॉल चाललाय डीपेक्षा कव्हरला. हा चौकार. चौकाराला या षटकाचा विचार केला ना तर पहिला बॉल नो फेकला. त्यानंतर संतोषच्या बॅटमध्ये षटकार आला. एक सिंगल स्ट्राईक रोटेट झाले. आत्मारामने या बॉलवरती चौकार ठोकला. म्हटलं ना तर या षटकामध्ये अद्यापर्यंत 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज रोशननं, 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज रोशननं. आणि आता समीकरण राहिलं 9 बॉल 11 धाव्यांची गरज. का बॅटिंग सध्या पाहायला मिळते दिघे संघ. 2 विकेट ज्या रीतीनं स्वस्तामध्ये सॅक्रिफाईस गेले तिथून मात्र चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल गोलंदाज सज्ज होतोय. थोडंसं खराबीचं षटक फेकत असताना लोवर फुल टॉस बुडनाट एक तमाशा देख परंतु क्षेत्ररक्षण प्रशांत पवार हा चुका करणार नाहीये. ज्याच्या बॅटमध्ये चौकार आला होता आत्माराम त्याला आता परतावा लागणार आहे. त्याचा खेळ अंत होतोय 24 आकड्यावरती. नवीन बॅट्समन संजय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. स्ट्राईक एंडवरती आता 8 बॉल 11 धाव्यांची गरज. या षटकामध्ये थोडंसं मागडं षटक फेकलं पण तो कमबॅक करतोय. हा बॉल समोर क्लासिकल स्ट्रोक गॅपमध्ये एक्झिक्यूट केलं आणि या बॉलला अगदी फेकून दिलं एक्स्ट्रा कव्हरला 6 धावांसाठी. काय फटका पाहायला मिळाला. पाहायला मिळाला ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी एक्झिक्यूट करताना स्विच हिट. आणखीन एक आता मॅचला फिनिश केलं या फटक्यानं. आणखीन एक षटकार पाहायला मिळाला बॅक टू बॅक आणि इथून सामन्यानं फिनिश केलं महेंद्रसिंग धोनी स्टाईलनं. मॅच फिनिश सामन्यातून जिंकला दिघे संघानं. कॉंग्रॅच्युलेशन. प्रयत्न चांगले राहिले या षटकामध्ये. अगदी गोलंदाजानं धावा ज्या होते तेवढ्याही खर्च केल्या आणि आता गमावा लागला हा सामना मोपाडा संघाला. रोशननं थोड्याशा चुका केल्या. सामना तो जिंकला दिघे संघानं. कॉंग्रॅच्युलेशन. चांगले प्रयत्न राहिले मोपाडा संघाचे परंतु शेवटी वाटेचा पराभव आला. चला पुढच्या मॅचला टॉस जिंकला आरादेव गावदेवी रासे संघानं. आपला निर्णय लगेचच कळवा. फिल्डिंग त्याने स्वीकार